राजमाता जिजाऊ माँसाहेब स्मारक व उद्यानाच्या भूमिपूजन सोहळ्याने करंजकर नगरात विकासाला गती। करंजकर नगर दसक डीपी रोड जेल रोड प्रभाग क्रमांक 17 येथे सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता राजमाता जिजाऊ माँसाहेब स्मारक व भव्य उद्घाटनाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। नाशिक विधानसभा पूर्वचे आमदार व कार्यसम्राट म्हणून ओळख असलेले ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या आमदार निधीतून या महत्त्वपूर्ण विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। प्रभाग क्रमांक 17 मधील करंजकर नगर येथे सुमारे 3 कोटी 5 लाख रुपयांच्या निधीतून राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे भव्य स्मारक उभारले जाणार असून त्यासोबतच नागरिकांसाठी सुसज्ज व सुंदर उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे। या प्रकल्पांतर्गत भव्य दगडी कमानीसह नागरिक व बालगोपालांसाठी आकर्षक उद्यान विकसित केले जाणार आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मारकाच्या आर्किटेक्चरचे सादरीकरण करण्यात आले। तसेच करंजकर नगरचे भूमिपुत्र करंजकर साहेब व त्यांच्या पत्नी यांच्या आयोजकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला। त्यानंतर श्रीफळ अर्पण करून कुदळ मारत विधिवत भूमिपूजन सोहळा पार पडला। प्रभाग क्रमांक 17 चे नगरसेवक दिनकर आप्पा आढाव, नगरसेविका मंगलाताई आढाव, नगरसेविका अनिताताई सातभाई व नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे यांच्या अथक प्रयत्नातून हे स्मारक व उद्यान साकारत आहे। या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विकास कामांमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडून नागरिकांना सांस्कृतिक व विरंगुळ्याचे एक नवे केंद्र उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। एवढा वेळ आपण वेळ दिला, कदाचित राहुल भाऊ थोड्या वेळात येतील पण तरी आपल्याला, कारण तुम्हाला किती वेळ आम्ही हे करणार आहे, यानंतर आपल्याला ह्या ठिकाणच्या भूमिपूजनाचं आणि हे स्मारक असं करायचं आपल्याला। प्रशांत, हे 3 कोटीच नाही, आपल्याला आणखी लागले ना आपण 5 कोटी खर्च करू, परंतु बाहेरून येणाऱ्या लोकांना ह्या ठिकाणी वाटलं पाहिजे का जिजाऊचं स्मारक कुठे आहे, एक आदर्श असं स्मारक आपल्याला करायचंय। त्याचप्रमाणे त्याच्यासाठी करंजकर नगरची कमान सुद्धा आपल्याला करायची, म्हणजे त्याच्यामध्ये जिजाऊ स्मारक अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला काम करायचंय। सातत्यानं आपण काम करीत आलेलं आहे, काम करीत राहू। जोपर्यंत तुम्ही आम्हाला शक्ती देत राहाल, ताकद देत राहाल, तोपर्यंत आम्ही निश्चितच तुमच्या एकाही कामाची हायगाय करणार नाही। माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस, मी सकाळी, आता तर खूप सकाळी आपण सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो। आणि आज आचारसंहिता काय किती वाजता लागणार, तो एकाने नाश्ता घेतल्याशिवाय जाऊ नये आणि आम्हाला भेटल्याशिवाय नमस्कार केल्याशिवाय जाऊ नका, ही पुन्हा एकदा विनंती करतो। आणि ह्यानंतर आपल्याला भूमिपूजन आम्ही पण मुद्दाम मागे ठेवलो, जर आले तर आपण पण त्यांना घेऊन येऊ, परंतु आता आचारसंहिता लागत दसकला, म्हणजे नदीच्या बाजूला, आपल्या बाजूला दसकच्या साईडला जो जुना एक घाट बांधलेला आपण 92 साली दगडी घाट, ती पुलापर्यंत 60 कोटीचा घाट आपला मंजूर झालेला आहे, आपल्याला सुरू करायचंय। आणि त्या बाजूला नांदूरला सुद्धा 60 कोटीचा घाट, असे 120 कोटीचे घाट आपल्या ह्या परिसरामध्ये होणार आहे। त्याच पद्धतीचे घाट सुद्धा आपला करण्याचा मानस आहे। आपण सर्वजण या ठिकाणी, सर्वांनी मनापासून या ठिकाणी आपण आलात, आमच्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपण सर्वांनी करून, परंतु आज तुम्हाला माहिती, नाशिक महानगरपालिकेचा आता 4 वर्ष प्रशासक काळ होता। आता निवडणुका एखाद्या वेळेस आपण ही सभा संपल्यानंतर 4 वाजता सुद्धा पत्रकार परिषद होणार आहे आणि त्याच्यामुळे निवडणुका होणार आहे। गिरीश भाऊ त्या ठिकाणी आलेले, अनेक कामांचे जे सिंहस्थाची काम आहेत याचे उद्घाटन, भूमिपूजन, त्यांनी मला सांगितलं की मी येईल पण थोडासा उशीर होईल, तुम्ही आचारसंहिता लागणार असल्यामुळे तुम्ही कार्यक्रम करून घ्या। आणि म्हणून राहुल भाऊंचं खास असं प्रेम 100% आपल्यावर आहे, कारण आपण सर्वांनी तो विश्वास संपादन केलेला आहे। राहुल भाऊ मला नेहमी म्हणतात की खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण पाहिलं असेल 2024ची जी काही निवडणूक झाली त्यामध्ये आपल्या सर्वांनी आणि प्रभाग 17 मधून राहुल भाऊंना सर्वात जास्त मताची आघाडी दिली आणि त्यामुळे 1,67,000 मतं ही राहुल भाऊंना आपण दिली। आणि म्हणून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं
राहुल भाऊंचं ह्या परिसरावर सुद्धा सातत्यानं प्रेम असतं. त्यांच्या माध्यमातून खूप आपण कामं केली. मग शंकराचं मंदिर असेल, इकडं निसर्गोविंदला या ठिकाणी गीता भक्त हनुमान मंदिर असेल, किंवा आपल्या शिवरामेश्वर महादेव मंदिरामधलं तिथलं मंदिर असेल, आपल्या बरेचसे म्हणजे खूप खूप म्हणजे सांगण्यासारखे काम आहे. आणि त्यानंतर सुद्धा आपण सिंहस्थाच्या माध्यमातून खूप मोठी कामं धरलेली. तुम्हाला सांगतो, जो जेल रोड आहे हा आपण 70 कोटीचा जेल रोड, पूर्ण जेल रोड हा पूर्ण रुंदीकरण होणार आहे. त्याचं काम 8 दिवसात सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं वैभव लक्ष्मीपासून हा जो रोड आहे, आपल्याला सर्वांना खूप मोठी गरज आहे का हा रस्ता झाला पाहिजे. ह्या रस्त्याचं सुद्धा काम सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे राहुल भाऊंना आम्ही विनंती केली होती की ह्या परिसरामध्ये कॅनल रोडचा अतिशय महत्त्वाचा रोड आहे. आपण जर पाहिलं असेल तर त्यांच्या माध्यमातून कॉन्क्रीटचा पूर्ण कॉन्क्रीटचा रोड राहुल भाऊंनी आमच्या शब्दावर दिला आणि ते आज काम चांगलं चालू आहे. आणि अशाच प्रकारची आपण ह्या परिसरामध्ये खूप कामं, मग निसर्गोविंद सोसायटी असेल, मंगलमूर्तीनगर असेल, तुमच्या सर्व रस्त्यांची कामं आपण मंजूर करून ठेवलेली आहे. तुम्हाला मी सांगतो, फक्त काम अडचण एवढीच होती की MNGLच्या लाईन म्हणजे ज्या काही आपल्या गॅसच्या लाईन टाकायच्या असल्यामुळं, काही ड्रेनेजच्या लाईन टाकायच्या असल्यामुळं, काही पाण्याच्या लाईन टाकायच्या असल्यामुळं सर्व कामं आपण आणि प्रभागामध्ये तुम्हाला मी सांग काय शेवटी जी शक्ती दिली, ताकद दिली, त्याच्यामुळं आपण हे काम करू शकतोय. 92 पासून तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर 80ला सर्व तुम्ही काही लोकांना माहीत नसेल, पण त्यावेळेस मी वयाच्या नाशिक जिल्ह्यामधला आज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. आवाज कमी आला सर्वांच्या शुभ असते. या ठिकाणी आपल्या सर्वांचं एक जे स्वप्न होतं, राजमाता जिजाऊ साहेब स्मारक आणि उद्यान, हे स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वास येत आहे. खरं तर सांगायला अतिशय मनापासून आनंद होतो की करंजकर नगरमध्ये बऱ्याच दिवसांपासनं स्थानिक लोकांची, खास करून संपूर्ण करंजकर परिवार असेल, स्थानिक सर्व रहिवासी असेल, या प्रत्येकाची एक मागणी होती की या ठिकाणी आम्हाला आमच्या ओपन स्पेसमध्ये सुंदर असं उद्यान या ठिकाणी आम्हाला बांधून द्यावं. आणि त्या उद्देशाने आम्ही खऱ्या अर्थानं काम करायला सुरुवात केली. खरं तर तुम्हाला सर्वांनाही सांगायला मनापासून आनंद होतो की आपण या आपल्या संपूर्ण प्रभागामध्ये विकासाची कामं करत असताना आम्ही 4ही नगरसेवक, सन्माननीय दिनकरप्पा आढाव असेल, सन्माननीय मंगलाताई आढाव असेल, सन्माननीय सुमनताई सातवई असेल, आम्ही 4ही नगरसेवकांनी ह्या संपूर्ण प्रभागामध्ये एका विचाराने, एका मनाने, एका दिलाने खऱ्या अर्थानं विकासाचं स्वप्न ह्या प्रभागाचं पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थानं चालू ठेवलं. आणि निश्चितच या प्रभागामध्ये मी म्हणणार नाही की 100% कामं आम्ही करण्यास यशस्वी झालो, परंतु 90% कामं आणि 100% काम करण्याचा प्रयत्न आम्ही 4ही नगरसेवकांनी मनापासून, म्हणजे आपल्याला काहींना डोळे वेगळे लागतात, परंतु शिवाजी महाराजांना लढाईचं शिक्षण हे पोटामध्ये जिजाऊ मातेने दिलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या पोटी त्यांनी डोळे काय पाहिले की माझ्या पोटी असा वीर जन्माला यावा की त्याने रयतेचं राज्य असलेलं सुराज्य स्थापन करावं आणि सर्वसामान्य माणसांसाठी त्यांनी काम करावं, हे स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि त्यामुळं त्यांनी खऱ्या अर्थानं जन्माला आल्यानंतर लहानपणापासून मग दांडपट्टा असेल, तलवारबाजी असेल, घोडेवर स्वार होणं असेल, हे स्वप्न त्यांनी खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना अतिशय घडवलं, मनापासून घडवलं. आणि त्यावेळेस मुघलांचं राज्य, परकीयांचं राज्य, आणि हे राज्य आपलं स्वराज्य झालं पाहिजे या दृष्टीनं त्यांनी शिवाजी महाराजांना, आणि शिवाजी महाराजांनी जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली
छोटे छोटे मावळे तयार केले आणि खऱ्या अर्थानं या एक स्वराज्याची स्थापना केली. ते माणसं त्यांनी निर्माण केली. मग बाजीप्रभू देशपांडे असेल, त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही गडावर पोहोचल्याशिवाय मी मरणार नाही. खऱ्या अर्थानं हे प्रेम त्या माणसांनी, खऱ्या अर्थानं एवढं प्रेम शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. पहिलं कोंढाणा, आणि म्हणून कोंढाणा त्यांनी सर केला, घोरपडीनं ते चढून गेले आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तो सर केला. अशी माणसं जीवा मारले, स्वतःचा जीव देण्याकरता ते तयार झाले आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून शिवाजी महाराजांना त्यांनी वाचवलं. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लाख मेले तरी चालेल, परंतु लाखाचा पोशिंदा मेला नाही पाहिजे, हे वाचला पाहिजे, हे त्यांनी स्वप्न पाहिलेलं होतं. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज हे खूप मोठे होऊन गेले आणि म्हणून त्या अर्थानं हा भारत देश स्वातंत्र्यामध्ये असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वातंत्र्य, जिजाऊ महासाहेब यांचं स्मारक, असे तिन्ही स्मारक एक अभ्यासिका. प्रथमतः मा जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही प्रतिमेला अभिवादन करतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आजचा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आजच्या कार्यक्रमासाठी खास करून आवर्जून उपस्थित असलेले, ज्यांच्या नावाने हे करंजकर नगर आहे, ते आमचे आबा करंजकर ताई, नगरसेविका मंगलाताई आढाव, सुमनताई सातबाई, ज्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभतं, ते आमचे माझेच नावकरी दिनकर आढाव, राजेश आढाव, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या, सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग असतो अशा आमच्या कंकरेजताई, कलावतीताई गायकवाड, प्रमिलाताई मैड, त्याचप्रमाणे शोभाताई धोंडराम सातबाई, सौ सुनीताताई गुलाबराव चव्हाण, सौ ज्योतिताई युवराज जाधव, सौ हर्षदा प्रवीण पवार. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे असं कधीच झालं नाही की आमच्या भुजबळताईंना आम्ही भेटलो नाही आणि त्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला नाही, अशा आमच्या सुनीताताई भुजबळ. त्याचप्रमाणे आम्हाला सातत्यानं प्रेम करणाऱ्या आमच्या डावरेताई, त्याचप्रमाणे सौ कल्पनाताई दीपक जाधव, सौ शीतल विजय लोखंडे, व्यासपीठावरील ज्यांचं आम्हाला सातत्यानं मदत आणि सहकार्य लाभतं. म्हणजे मला तर जसे म्हणजे मी जेव्हापासून 92 पासून आहे, मग प्रत्येक वेळेस ज्या वेळेस त्यावेळेस आम्हाला खऱ्या अर्थानं मदत करणारे आणि ज्यांच्या माध्यमातून DPDC असेल किंवा समाज कल्याण असेल, अशा माध्यमातून आम्हाला निधी मिळतो, ते त्रिभुवन साहेब, जे शांताराम भाऊ आणि प्रभाग क्रमांक 17 असं समीकरण झालेलं आहे. म्हणजे कोणतंही काम असलं की आम्ही शांताराम भाऊला सांगतो. मग आपल्याला सर्वांना माहिती असेल, जसं गावातला सभामंडप अतिशय चांगला असा सभामंडप करण्यासाठी आम्ही सांगितलं की शांताराम भाऊ तुमच्याशिवाय काम आम्ही. प्रगतिशील शेतकरी धोंडरामजी सातबाई सातत्यानं आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे सहकारी. खरं म्हणजे ह्या ठिकाणी नामदेव भाऊंचं नाव घेण्याच्या अगोदर मला दादांचं नाव घेणं गरजेचं आहे, की ज्यांनी मला खरं म्हणजे थोडंसं म्हणजे गैरवल्यासारखं सुद्धा होतं, की ज्यांनी दादांनी मला त्या ठिकाणी 92 साली घडवलं, ते नामदेव भाऊ, त्याचप्रमाणे रोशन भाऊ, प्रशांतजी दिवे. आणि खऱ्या अर्थानं
ह्या ठिकाणी प्रत्येक तरुणाचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे. आपण करतो परंतु आपल्या मागे शेकडो हात असतात. असे मग आमचा दीपक असेल, प्रवीण असेल, या ठिकाणी विनायक आहे, मयूर आहे, रोहन आहे, आमचे संपतराव आढाव आहे, बाळासाहेब आढाव आहे, ह्या ठिकाणी आमचे चव्हाण आहेत, कृष्णा आढाव आहे. आणि कृष्णाचं तर शेवटी नाव घेणार होतो मी, जो खऱ्या अर्थानं या ठिकाणी कृष्णा, मग ते कोणतंही काम असू द्या, आम्ही मंथन आणि कृष्णाला पहिल्यांदा सांगतो की बाबा आमचे लिंगायत समाजाचे सर्व मान्यवर या ठिकाणी आमचे बाळासाहेब आहेत. खरं म्हणजे आमचा राम तो उंच असल्यामुळे सर्वांना दिसतं नक्की, रामही या ठिकाणी आहे. सर्वांचीच नावं घेतली पाहिजे. गायदानी काका आहेत आणि विशेषतः खरं म्हणजे सर्वांची अरे आमचे प्रेस कामगार नेते खूप जण आहे. कदाचित माझ्याजवळ नावं राहिली तर म्हणजे कृपा करून माफ करा. आमचे पंचकुन वसंतराव बोराडे, शंकरराव बोराडे, सर्वांची नावं घेतली पाहिजे. प्रकाश नानाचंच ना, विलासराव आहे, विजय बागोल आहे. मला सांग बाबा, म्हणजे परत माझ्याजवळ खेडे आहे. आमचे डॉक्टर येवलेंचे वडील, ज्यांचं सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन राहतं, ते संतोष साळवे आहे. बरं, सपना आलेली या ठिकाणी, त्यांचं मी मनापासून खऱ्या अर्थानं स्वागत करतो. कारण ज्या वेळेस मी बोलवेल, मी ज्या महिलांना सांगतो, एका महिलेला सांगितलं तर 50 महिला घेऊन येतात. त्याचप्रमाणे वृंदावन कॉलनीमध्ये असेल, आपण वृंदावन गार्डनच्या तिथं आपण आत्ताच पाईपलाईनचं, त्या सर्व महिलांना सांगितलं तुम्ही आलं पाहिजे, त्यांनी स्वागत करतो. त्याचप्रमाणे सर्व विशेषतः आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, तरुण वर्ग असेल, काल त्यांनी ह्या कामात करता खूप आमच्यापेक्षा जास्त. आज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. आवाज कमी आला. सर्वांच्या शुभ असते या ठिकाणी आपल्या सर्वांचं एक जे स्वप्न होतं, राजमाता जिजाऊमा साहेब स्मारक आणि उद्यान, हे स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वास येत आहे. खरं तर सांगायला अतिशय मनापासून आनंद होतो की करंजकर नगरमध्ये बऱ्याच दिवसांपासनं स्थानिक लोकांची, खास करून संपूर्ण करंजकर परिवार असेल, स्थानिक सर्व रहिवासी असेल, या प्रत्येकाची एक मागणी होती की या ठिकाणी आम्हाला आमच्या ओपन स्पेसमध्ये सुंदर असं उद्यान या ठिकाणी आम्हाला बांधून द्यावं. आणि त्या उद्देशाने आम्ही खऱ्या अर्थानं काम करायला सुरुवात केली. खरं तर तुम्हाला सर्वांनाही सांगायला मनापासून आनंद होतो की आपण या आपल्या संपूर्ण प्रभागामध्ये विकासाची कामं करत असताना आम्ही चारही नगरसेवक, सन्माननीय दिनकरप्पा आढाव असेल, सन्माननीय मंगलाताई आढाव असेल, सन्माननीय सुमनताई सातवई असेल, आम्ही चारही नगरसेवकांनी ह्या संपूर्ण प्रभागामध्ये एका विचाराने, एका मनाने, एका दिलाने खऱ्या अर्थानं विकासाचं स्वप्न ह्या प्रभागाचं पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थानं चालू ठेवलं. आणि निश्चितच या प्रभागामध्ये मी म्हणणार नाही की 100% कामं आम्ही करण्यास यशस्वी झालो, परंतु 90% कामं आणि 100% काम करण्याचा प्रयत्न आम्ही चारही नगरसेवकांनी मनापासून केला आणि तो तुम्ही सर्वांनी या ठिकाणी बघितला. खरं तर गेल्या 4 वर्षापूर्वी आम्ही या कामाला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला आठवण म्हणून सांगतो की मी ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.